Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। महाराष्ट्रात आता विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले असताना कोकणातल्या जागांवरनं आता जोरदार शिमगा व्हायलाही सुरुवात झाली आहे। सर्वात जास्त शिमगा हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये दिसून येतोय। गुहागर विधानसभेच्या जागेवर एकनाथ शिंदे, त्यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदेंचे मेहुणे विपुल कदम यांना उतरवणार असल्याची नुसती बातमी काय आली आणि शिंदे गटातील नेते आणि कोकणातील एक महत्त्वाचे नेते रामदास कदम यांनी जोरदार नाराजी दर्शवली, तर दुसरीकडे कोकणातील एक बडे प्रस्थ आणि रत्नागिरी सिंधुदुर्गचे विद्यमान खासदार नारायण राणेही नितेश राणेंपाठोपाठ निलेश राणेंना विधानसभा निवडणुकीत उतरवण्याच्या तयारीत आहेत। त्यासाठी राणे भाजप श्रेष्ठींकडे आपलं जोरदार लॉबिंग करताना दिसतात, तर तिसरीकडे शिंदे गट आणि भाजपमध्ये कोकणातल्या काही मतदारसंघावरनं जोरदार रस्सीखेच बघायला मिळते। नेमकं कोकणाचं राजकारण विधानसभा निवडणुकीच्या आधी कोणत्या थराला जाऊ शकतं यावरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एक नजर टाकूया। तर कोकणातला पहिला वाद आहे गुहागर मतदारसंघावरून। गुहागर हा तसा आधीपासून भाजपचा परंपरागत मतदारसंघ होता। नंतर युतीच्या काळात गुहागर मतदारसंघावर शिवसेनेने आपली पकड एकदम मजबूत केली। सध्या शिवसेना युबीटीचे भास्कर जाधव या मतदारसंघात आमदार आहेत। ही जागा शिवसेनेची असल्याने महायुतीच्या जागा वाटपात एकनाथ शिंदे गुहागरवर आपला दावा नक्कीच सांगणार यात शंकाच नाही। त्याचाच परिपाक म्हणजे श्रीकांत शिंदेंचे मेहुणे विपुल कदम यांचं नाव गुहागरसाठी पुढे आलं आणि आता वादाला सुरुवात झाली। रामदास कदम यांनी माध्यमात विपुल कदम यांचं नाव पुढे आल्यानं आपली जाहीर नाराजी दर्शवली। एकनाथ शिंदे जर आपल्या नातेवाईकांना तिकीट देत असतील तर शिवसेनेत चुकीची प्रथा पडेल आणि जर असं झालं तर गुहागरमध्ये मी प्रचारासाठी पाऊलही टाकणार नाही असा घरचा आहेरच रामदास कदमांनी देऊन टाकलाय। दुसरीकडे भाजपचे माजी आमदार विनय नातूंनीही गुहागरमध्ये आपला प्रचार सुरू केलाय। त्यामुळे एकनाथ शिंदेंना आपल्या पक्षातील नेत्यांकडनं आणि भाजपकडूनही गुहागरच्या जागेसाठी चांगलाच घाम गाळावा लागणार आहे। दुसरीकडे रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नुकतेच खासदार झालेले नारायण राणेही विधानसभेच्या निवडणुकीसाठी त्यांचे पुत्र निलेश राणेंचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करतायत। नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे कुडाळ मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहेत। याच कुडाळ मतदारसंघातून नारायण राणेंना सध्या शिवसेना युबीटीत असलेल्या वैभव नाईक यांच्याकडून धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला होता। आज नारायण राणे लोकसभेत विजयी ठरल्यामुळे या संधीचा फायदा घेऊन निलेश राणे कुडाळमधून लढण्याची जोरदार तयारी करतायत। त्यांचे बंधू नितेश राणे हे शेजारच्याच कणकवली मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत। नितेश राणेंना पुन्हा कणकवलीतून संधी मिळेलच, मात्र निलेश राणेंना कुडाळमधून लढवण्यासाठी नारायण राणेंना भाजप पक्षश्रेष्ठींकडे खूप घाम गाळावा लागणार आहे। महायुतीच्या जागा वाटपानुसार कुडाळ मालवण हा विधानसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडे जातो। निलेश राणेंनी यापूर्वी गुहागर मतदारसंघात जाऊन सुद्धा विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी केली होती, मात्र एकनाथ शिंदे गुहागर मतदारसंघ सोडतील अशी कोणतीही शक्यता दिसत नसल्यानं निलेश राणेंनी कुडाळ मालवण या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलंय। सूत्रांच्या माहितीनुसार एकनाथ शिंदे कुडाळच्या बदल्यात कोकणात भाजपकडून एखादी नवीन जागा आपल्या पदरात पाडून घेण्याच्या तयारीत सुद्धा आहेत। मात्र कुडाळमधून निलेश राणेंना तिकीट न मिळाल्यास सिंधुदुर्गात नारायण राणेंची नाराजी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला परवडण्यासारखी नाही। त्यामुळे कुडाळ मालवण मतदारसंघावरही जागा पाठवाच्या अंतिम टप्प्यात जोरदार खडाजंगी होणार आहे। आता एक तिसरी शक्यता, एकमेकांच्या मतदारसंघातही ढवळाढवळ करण्यावरून शिंदे गट आणि भाजपमध्ये वाद सुरू आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर मतदारसंघात उदय सामंतांनी आपले बंधू किरण सामंत यांच्यासाठी प्रयत्न करत आहेत, पण राजापूर मतदारसंघावर भाजपने आता आपला दावा ठोकलाय।
दुसरीकडे दापोली मतदारसंघात रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम हे आमदार आहेत. मात्र रामदास कदम यांची भाजप विरोधी वक्तव्य, भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात सतत विरोधात बोलणारी त्यांची वक्तव्य यावरून भाजपचे नेते आणि स्थानिक कार्यकर्ते रामदास कदम आणि त्यांच्या मुलाचा प्रचार कितपत करतील यावर सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. भाजप दापोलीतून अपक्ष उमेदवार लढवण्याविषयीही विचार करतोय. दापोलीतला संघर्ष तर उफाळून येईलच. अजून विधानसभेची निवडणूक जाहीर झालेली नाहीये. महायुतीनं आपलं जागा वाटपही जाहीर केलेलं नाहीये. पण त्याआधीच कोकणात मात्र जागा वाटपावरून महायुतीतील शिंदे गटात आणि भाजपमध्ये जोरदार शिमगा रंगताना आपल्याला दिसतोय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि त्यासाठी मुंबई तक हे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाकीच्या सर्व ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा मुंबई तक.